करेपर्यंत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने एक धाव कम्फर्टेबल पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने संघाच्या अकाउंटला सुरुवात झाली आहे ती सुधागड संघाच्या. सुधागड संघाने मगाशी 63 धावांचं टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं आणि आता फलंदाजीला आलाय तो सुधागड संघ. म्हणजे निश्चितच 3 षटकामध्ये 40-45 धावांचं टार्गेट मानस या ठिकाणी कर्णधार आणि सलामीला आलेल्या फलंदाजाचा असणार आहे. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न, गुड एफर्ट. आणि निश्चितच या प्रयत्नाला टाळ्यांची साथ मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून मिळते. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 1. गोलंदाज राठोड उत्कृष्ट गोलंदाजी करताय, टिसून मारा करतोय सटीक लाईन अँड लेनवर. आता मात्र चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय या इनिंग मध्ये पहिला प्रेक्षणीय फटका, चौकार. रोशन तांडेल मात्र आता या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाची खेळी ते या ठिकाणी आठवत आहेत, कारण मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या मैदानावर त्यांनी केली होती आणि तशीच काहीशी सुरुवात या सामन्यात देखील त्यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या या चौकाराच्या साह्याने बिनबाद 5. चांगली सलामी या 2 सलामीवीरांकडून पाहायला मिळते. 2 चांगले चेंडू टाकल्यानंतर चेंडू या आत्ताचा चेंडू देखील सुरेख होता, परंतु कलात्मकरित्या खेळला तो रोशन तांडेलेने. सुंदर चेंडू आणि चांगल्या चेंडूला चांगली दाद दिली होती, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याची परिणिती मात्र चेंडू सीमा रेषा पार. प्रेक्षणीय फटका रोशन याच्या बॅट मधून आलेला. आणखी एक चौकार. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. चला टॉस साठी यायचंय. पेण आणि अलिबाग. पेण संघ कर्णधार आणि अलिबाग संघ कर्णधार. टॉस साठी यायचंय. या पुढील होणारा सामना पेण आणि अलिबाग. अलिबाग संघ एक सामना विजयी आहे तर पेण संघ एक सामना पराभूत आहे. राठोड ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, पंच त्याला पनिश करतायत आणि एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. एक अतिरिक्त चेंडू देखील गोलंदाजाला टाकावा लागणार आहे. म्हणजे दुहेरी पद्धतीची पनिशमेंट या ठिकाणी पाहायला मिळते ते राठोड यांना. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये बिनबाद 10. पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी टाकण्यासाठी राठोड सर सज्ज होत आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने. ओरपीट चेंडू आणि चेंडू खेळून काढला बराच वेळ हवेत आणि सुरेख झेल. फलंदाज बाद. संजय मात्र या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. रोशन तांडेल मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि रोशन तांडेलच्या खेळीचा अंत होतोय. मगाशी सुधागड संघाच्या खालापूर संघाच्या कर्णधाराने इथे इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्हाला पहिली महत्वपूर्ण विकेट काढायची ती रोशन तांडेल यांची, कारण तो बाद झाला तर या ठिकाणी आम्ही निम्मा सामना विजयी होऊ शकतो. आणि आता मात्र रोशनला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. एक व्यूहरचना आखली होती आणि परफेक्ट त्या जाळ्यामध्ये अडकवलं रोशन याला. लॉंग ऑन रिझन लाईक सुरेख झेल पकडला आणि रोशनच्या बारीचा अंत झाला. 1-10. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना जयेश साजेकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला आहे. पुनश्च एकदा षटक संपलंय. चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूच्या सांगतेने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात. स्कोरबुकवर आमचे नगलेका कामाला या ठिकाणी कळवत आहेत. 1-10. बाद झालेला फलंदाज रोशन तांडेल. एक अडसर होता संघाचा, तो अडसर मात्र या ठिकाणी दूर करण्यात यशस्वी झालाय खालापूर संघ सुधागड संघाचा. रोशन याला बाद केलंय. आता मात्र पूर्णतः मदार असणार आहे ते उल्हास केदार आणि जयेश साजेकर यांच्याकडे या ठिकाणाहून ही पारी पुढे नेण्यासाठी, कारण उर्वरित 2 षटकामध्ये कमीत कमी 25 धावा करणं कर्मप्राप्त राहणार आहे ते सुधागड संघाला. कारण खालापूर संघाकडे देखील तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे आणि अशा फलंदाजीला जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर एक अनचेसेबल टार्गेट या ठिकाणी आपल्याला खडा करावा लागेल. 35 ते 40 धावा या 3 षटकामध्ये जमवाव्या लागतील. दुसरे षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खालापूर संघाकडून सज्ज होतोय.
पॉवर प्लेचं षटक संपलंय. गोलंदाजाचं नाव काय? योगेश खोत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आजच्या दिवसातील हा 5वा सामना प्रगतीपथावर असताना सामना सुरू आहे तो खालापूर आणि सुधागड या दोन संघादरम्यान. यानंतर होणारा सामना असेल पेण आणि अलिबाग. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती राहील की आपण त्वरित टॉससाठी समालोचन कक्ष टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चला घाई करायची आहे, कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया दौडवू नका, त्या दृष्टिकोनातून पंचांनी सूचना करायच्या आहेत. गोलंदाज योगेश खोत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे, अंतर देखील कापले. चेंडू सीमारेषा पार, षटकार. ज्या फटक्याची गरज आहे तो फटका मात्र या ठिकाणी उल्हास केदारे याच्या बॅटमधून येतोय. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 16. पहिल्या चेंडूवर कडा प्रहार केलाय, दाखवून दिले सुधागड संघ याची फलंदाजी. योगेश खोत पुनश्च एकदा सज्ज होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर पंच काहीच निसंकोचपणे हा ते वाईट करार देत आहेत. दोन्ही हात फैलावत आहेत. एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. अतिरिक्त चेंडू देखील गोलंदाजाला टाकावा लागेल. या अतिरिक्त धावेने अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फुल टॉस चेंडू. त्या चेंडूचा समाचार मात्र घेतला आला नाही. कार्पेटच्या साह्याने चेंडू घरंगळत जातोय लॉंग ऑन रिजनमध्ये. कार्पेट ज्या पद्धतीने हंतरताना घरंगळतो ना त्या पद्धतीने हा चेंडू घरंगळत लॉंग ऑन रिजनमध्ये आलाय आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागलंय ते फलंदाजाला. या एक धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 1 बाद 18. बाद झालेला फलंदाज रोशन तांडेल 8 धावा काढून बाद होऊन तंबूत परतला. अगोदरच्या मॅच मध्ये 43 धावांची भली मोठी खेळी त्याच्या माध्यमातून पाहिली. टॉप पेज आणि सोपा झेल पकडला जातोय. जयेश साजेकरच्या पारीचा अंत होतोय. आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाते सुधागड संघाची. चांगली गोलंदाजी योगेश खोत याची. षटकार मारल्यानंतर कमबॅक कसं करावं ते या गोलंदाजांकडून शिकावं, कारण या अगोदरच्या चेंडूवर एक धाव बहाल केली आणि नंतरच्या चेंडूवर गुडलाईन स्पॉटवरून चेंडू किंचितसा उसळला. थोडीशी चेंडूला उसळी दिली आणि तिथेच फलंदाज फसला. बॅटची वरची कडा घेतली आणि लेग स्लिपला एक सोपा झेल त्या ठिकाणी पकडला आणि फलंदाज मात्र बाद होऊन तंबूत परततोय तो जयेश साजेकर. दुसरी विकेट बाद होते ती 18 या धावसंख्येवर. दुसऱ्या विकेटची 7 धावांची ही भागीदारी. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. जोरदार अपील. काय नाव काय बॅटरचं? दारकुंडे सर या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. नरधाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. म्हणजे षटकार मारल्यानंतर आलेल्या 3 चेंडूवर, वाईड नंतर आलेल्या 3 चेंडूवर 1 धाव आणि 1 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. सुंदर गोलंदाजी. पुनश्च एकदा काय चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू. चेंडूला थोडीशी या ठिकाणी उंची दिली, टप्पा आखून टाकला. फलंदाजाला मात्र चेंडू कुठल्याही प्रकारे समजू शकला नाही. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिर राहिला. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 2 बाद 18. आता मात्र यष्टीरक्षण थोडंसं खराब. आउटफील्ड स्लो आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने. 2 विकेटमध्ये चांगली धावगती या दोनही फलंदाजांची आणि त्यामुळेच की काय फक्त 2 धावा मिळत आहेत संघाला. मान्यवरांचं आगमन, शुभागमन या मंचकावर होतोय. अर्थात पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी लिमिटेड या स्पर्धेला शतक महोत्सवी क्रिकेट स्पर्धा 2024ला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी सकाळपासूनच आपण या मंचावर, क्रीडा मंचावर पाहायला मिळते आपल्याला. आणि अर्थातच शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या आहेत त्या 20. 2 बाद 20. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि या षटकामध्ये देखील 10 धावा आल्यात. आणि पहिल्या षटकामध्ये देखील 1 महत्वपूर्ण विकेट होती आणि या षटकामध्ये देखील 1 महत्वपूर्ण विकेट. म्हणजे राठोड यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजीचं पृथक्करण किंवा विश्लेषण या ठिकाणी पाहायला मिळते ते योगेश खोत या सरांचं.
अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय हेमंत म्हात्रे. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय फलंदाजांनी. फलंदाज सुरक्षित आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये. निर्धाव चेंडू आणि या अंतिम षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने होते. अर्थात अंतिम षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं असतं या षटकामध्ये. परंतु पहिला चेंडू सुरेख टाकलाय तो हेमंत म्हात्रे यांनी. राऊंड विकेट मारा. सुंदर फटका. चेंडू बरोबर बॅटच्या मध्ये प्रॉपर कनेक्ट. चेंडू सीमारेषा पार. अंतर कापलंय षटकार. जबरदस्त फटका षटकाराचा. गरज आहे ज्या फटक्याची आणि तो फटका मात्र या ठिकाणी उल्हास केदारे याच्या बॅट मधून आलेला आहे. 2 षटकार लगावलेत उल्हास केदारे. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. 5 चेंडूचा सामना केलाय. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर हेमंत म्हात्रे तयार होत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच त्याला पनिश करतायत. दोन्ही हात फैलावून आम्हाला या ठिकाणी सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, अवांतर आहे. आणि या एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2-27. धावा येत आहेत धाव फलकावर. अर्थात एक अनचेसेबल टार्गेट या ठिकाणी उभारायचं असेल तर 35-40 धावांची गरज असणार आहे. चेंडू बरोबर बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह खेळलाय. लॉंग ऑफ रिझनच्या फलंदाजाला संधीच दिली नाही चेंडूने आणि चेंडू सीमारेषा पार झालाय. प्रेक्षकांना या ठिकाणी आमच्या मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देतोय चौकाराच्या साह्याने. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोचते ती 31. लॉस ऑफ 2 विकेट. या षटकातील अजूनही अद्यापही 3 चेंडू शेष आहेत. म्हणजे 40 धावांपर्यंतचा टप्पा निश्चितच सुधागड संघ गाठण्यात यशस्वी होईल. उर्वरित 3 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. आता मात्र चेंडू भिरकावलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक षटकार मध्ये त्याच्यामध्ये वाईड एक चेंडू पडला आणि आता चौकार आलाय. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 1 षटकार आणि 2 चौकार प्लस 1 वाईड बोनस स्वरूपात अशा 15 धावा आतापर्यंत लागल्या. 2 चेंडू शेष आहेत. धावा लागल्यात स्कोरबुकवर आमचे नागले काका आम्हाला कळवत आहेत. 35 लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्या आहेत. गोलंदाज हेमंत म्हात्रे याला मात्र उर्वरित 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. कुठेतरी कमबॅक करायचं असेल आपल्या संघासाठी. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय का, परंतु खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ रिझनला चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आणखी एक हायट्रिक चौकार. चौकारांची हायट्रिक. चौकारांची पहिली हायट्रिक उल्हास केदारे याच्या माध्यमातून. अर्थात टाळ्या व्हायला पाहिजेत त्याच्या फलंदाजीसाठी. कारण 100 रुपयाचं रोख पारितोषिक संदीप म्हात्रे यांच्याकडून आपल्याला आलेलं आहे. कारण रोशन तांडेल बाद झाल्यानंतर फलंदाजी सावरणं गरजेचं होतं आणि ती फलंदाजी मात्र उल्हास केदारे या ठिकाणी सावरत आहेत. चेंडू मिडविकेट रिजन स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणखी एक प्रेक्षणीय फटका. चौकार. काय सुरेख सांगता या षटकाची केली आहे ती उल्हास केदारे यांनी. बॅक टू बॅक 4 चौकार आणि 1 षटकार या पारीमध्ये या षटकामध्ये आलाय. आणि या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. 43 धावा धावफलकावर लागल्यात आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 44 धावा असं समीकरण असेल ते खालापूर संघाला. हे समीकरण ते कशा पद्धतीने चेस करतायत. दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर मंडळी अर्थात पेड प्राथमिक शिक्षक पतपेढी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने या पतपेढीच्या प्रेमाखातर शतक महोत्सवी वर्षानिमित्त चालू असलेल्या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या अलिबाग पतपेढीचे चेअरमन सन्माननीय नरेशजी सावंत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा मी यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. मी विद्यमान चेअरमन सन्माननीय रवींद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांनी मायेची उपहार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत संचालक अलिबाग पतपेढी निलेशजी साळवी साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. मी
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे विद्यमान संचालक मोहन भोईर, त्याचप्रमाणे आमचे विठोबा पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय निलेशजी साळवी यांचे यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। त्याचप्रमाणे आपले पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे व्हाईस चेअरमॅन सन्माननीय अरविंदजी म्हात्रे अरविंदजी मोरे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। अर्थात या संचालक मंडळीच्या प्रेमाखातर ही सगळी मान्यवर मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या क्रीडा मंचावर उपस्थित आहे, त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय। संचालक मोहन भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं चिन्ह आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत अखिल माणगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय शिंदे या स्पर्धेला शुभेच्छा दत्तात्रय शिर्के या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती। अर्थात 2 दिवस अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती या मंचकावर लाभणार आहे, कारण ही स्पर्धाच आगळी वेगळी आहे। पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आयोजित शतक महोत्सवी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या संपूर्ण संचालक मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे। 15 तालुक्यातील सर्व शिक्षक मंडळी यांना एकत्र करण्याचं काम, एकत्र आणण्याचं काम या संचालक मंडळाने या सामन्यामध्ये केलेलं आहे, या स्पर्धेमध्ये केलेलं आहे। सन्माननीय हितेंद्र भीमराव म्हात्रे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन उपस्थित राहावं। सन्माननीय संचालक हितेंद्र भीमराव म्हात्रे, आपलं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड पेणच्या वतीने आम्ही आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। 3 षटकं संपली। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या स्कोअर बुकवर 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असणार आहे। ती अर्थात खालापूर संघाला 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या आहेत। या 18 चेंडूमध्ये खालापूर संघ 44 धावा बनवतोय की या 44 धावा बनवण्यापासून रोखतोय सुधागड संघ, या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि या 3 षटकाचं धावतं समालोचन मी परमेश सर यांना विनंती करतो की आपल्या मग वाणीतून हे समालोचन आपण घेऊन यावं। यस, धन्यवाद। खरं तर शतक महोत्सवी हे वर्ष आहे आणि त्या निमित्तानं खरं तर क्रिकेटची भव्य दिव्य अशी ही स्पर्धा तुम्ही पाहताय। RS लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं गेलं आहे। सामना क्रमांक आहे 6वा। अर्थातच टीम खालापूर आणि सुधागड। खरं तर 5वा जो सामना होता पेण च्या विरोधात अलिबाग, हा खरं तर एक सामना आम्ही पेंडिंग ठेवलाय। या मॅच नंतर ती लढत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। सो प्लीज कॅप्टन ऑफ टीम पेण संघाचा कर्णधार आणि अलिबाग टीमचा कॅप्टनला आम्ही ऑफिशियली पहिला पुकार देतोय की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला टॉस करायची आहे। सो प्लीज आपण यावं। पहिल्या षटकासाठी गोलंदाज साजेकर, सुधागड शिक्षक संघाचा हा गोलंदाज स्टार गोलंदाज म्हणावं लागेल। आणि पाहूया धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 3 षटकांची लढत आहे। काय घडेल या मॅच मध्ये? टेम्परेचर हाय आहे, अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके खेचावे लागतील टीम खालापूर संघाला आणि चेंडू मात्र तिकडे लॉंग स्टॉप रिजन मध्ये स्टॉप झालाय। रन्स आले एकूण 2 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन झालाय। फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईकला असेल राठोड आणि नॉन स्ट्राईकला असेल योगेश खोत, तर गोलंदाज साजेकर। राईट आर्म ओव्हर द विकेट। समोरच्या दिशेला जरूर चेंडू होता, चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतायत परंतु फारसं काही हाती लागणार नाहीये। रन्स आले, एक सिंगल। अलिबाग संघाचा कर्णधार। चला आपल्याला लास्ट कॉल आहे
पहा, अन्यथा मग पॅनल्टी किंवा मग षटकं कमी केली जातील. आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, चांगला फटका अलॉंग द कार्पेट. तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक जरूर आहे. गोलंदाजाला प्रोटेक्शन दिलंय. रन्स येतील 2. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम खालापूर शिक्षक संघाला. आणि 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय अलिबाग संघाचा कर्णधार. चला आपण लगेचच या. चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, यशस्वी गोलंदाजी. खरं तर धावा खूप आहेत आणि गोलंदाजाला असं म्हणूया आपण की प्रोटेक्शन आहे धावांचं, की आपण या ठिकाणी सेव्ह करण्यासाठी बऱ्याचशा रन्सचा चेंडू अगदी उंच उडालाय. संधी होती, मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं. तिकडे कॉलिंग योग्य नव्हती. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकांती धावसंख्या मात्र पाहायला मिळतील. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम खालापूर आहे 7 या धावसंख्येवर. हॅलो हॅलो या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय हितेंद्रजी म्हात्रे, विद्यमान संचालक पेण प्राथमिक शिक्षक फतेपेढी यांचं आगमन, शुभागमन या मंचावर झालेलं आहे. मी व्हाईस चेअरमन सन्माननीय रवींद्रजी मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या रवींद्र मोरे यांना विनंती करतो की सन्माननीय हितेंद्र म्हात्रे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. ही मान्यवर मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मी हितेंद्र सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. आमच्या पेड नगर परिषदेचे सन्माननीय भावसार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही त्यांना विनंती करतो की या मंचावर बसून या स्पर्धेचा आस्वाद घ्या. जरूर मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कार्यक्रम तिकडे टॉस बॉक्स मध्ये संपन्न होतो. एका बाजूला टीम पेन, त्यांच्या विरोधात अलिबाग. बिग फाईट. एक सामना खरं तर अलिबाग संघाने जिंकलाय, तर अगदी पहिल्याच मॅच मध्ये पराभवाचा धक्का बसला पेन संघाला, जिकडे सुधागड संघाने ती लढत जिंकली होती. हॅलो मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. टॉस कोणी जिंकलाय? अलिबाग संघाने टॉस जिंकलाय. अर्थात मगाशी देखील त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि आता देखील हास्य आहे, कारण आपण पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण विजयी संपादन केलेलं आहे. चांगल्या खालापूर सख्या संघाला आपण पराभूत केलं. आता आपली लढत पेण बरोबर आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेऊन समोरच्या संघाला जास्तीत जास्त 30 धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 30 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. या खेळपट्टी पाहिली तर फलंदाजीसाठी पोषक आहे आणि अशा खेळपट्टीवर खेळताना काय आपलं मानस काय? मानस म्हणजे जे स्टार फलंदाज आहेत पेणचे, त्यांना आम्ही लवकरात लवकर आऊट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि फिल्डिंगवर विशेष लक्ष देणार आहोत, कारण या ठिकाणी बरेचशा मॅचेस हे फिल्डिंगमुळे आपण गेलेल्या पाहतोय आणि म्हणून फिल्डिंगवर आमचं महत्त्वाचं लक्ष राहणार आहे. मैदानाबाबत काय सांगाल? मैदान अतिशय उत्कृष्ट असं आहे, जसं आपण IPL खेळतोय अशा प्रकारचं फील या ठिकाणी होत आहे. आणि खरंच मी पेण सोसायटीला धन्यवाद देईन की अशा सुंदर ग्राउंडवर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या मॅचेस घेतल्यात. धन्यवाद. पेण कॅप्टन विजय मिस्त्री, पहिली मॅच जवळजवळ हातातून निसटली म्हणावी लागेल, कारण मोक्याच्या क्षणाला खराब थोडंसं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी म्हणावी लागेल. हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे, कारण या स्पर्धेत आपलं स्थान बरकरार ठेवायचं असेल तर या मॅचमध्ये विजय महत्त्वाचा आहे. मग तो विजय कशा पद्धतीने आणेल? आता सिच्युएशन करो की मरो अशी आमच्यासाठी. पहिला सामना काही चुका झाल्या, त्याच्यावर थोडा आम्ही स्टडी केला आहे आणि त्या दृष्टीने आता पुढच्या मॅचचं प्रिपरेशन आम्ही केलेलं आहे आणि एक चांगलं आव्हान अलिबागसमोर आम्ही उभं करू. ती टीम चांगली आहे, तर आमचा पण हे मानस असणार आहे की दोन्ही सामने जिंकून आम्ही या स्पर्धेमध्ये आमचं स्थान टिकून ठेवू. अर्थात टॉस हरला असलास तरी काही हरकत नाही, टॉस जिंकला असतास तरी फलंदाजी घेतली असतीस, काही हरकत नाही. टॉस हरला पेण संघ, परंतु जिस दिन किस्मत का सिक्का उचलेगा उस दिन हेड भी मेरा और टेल भी मेरा
असंच जणू काही या ठिकाणी विजय या ठिकाणी सांगतोय आणि विजय या ठिकाणी संपादन करतोय का ते येणाऱ्या मॅचमध्ये पाहू. टॉस जिंकला अलिबाग संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पाचारण केलंय पेण संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू माईक, कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू. खरं तर इकडे टॉसचा कार्यक्रम झाला आणि टॉस जिंकली अर्थातच टीम अलिबाग आणि क्षेत्ररक्षण त्यांनी निवडले. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी फ्लाइंग स्लीपला लाजवाब, क्या बात आहे. 100% डेडिकेशन, काय जबरदस्त झेल पकडला प्रमोद म्हात्रे, द कॅच ऑफ द डे आणि कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. RS लाईव्हच्या माध्यमातून एकदा रिप्ले टेलिकास्ट पाहूया की कशा प्रकारे हा झेल पकडला. अप्रतिम. गली रिजन मध्ये खूप चांगला झेल तिकडे पकडला आणि महत्वाचे विकेट डाऊन झाले. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम खालापूर संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावसंख्या आहेत 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. या षटकात आपण पाहिला की 2 चौकार 1 षटकार आला होता राठोड या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु त्याचा झेल मात्र अगदी मोक्याच्या क्षणी पकडला आणि एक मोठा धक्का बसला टीम खालापूर संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नेट नंबर 3 संजय. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज के खानेकर. चांगला फटका आहे मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून. क्षेत्ररक्षक होता तिकडे फंबल पाहायला मिळालं. चुकीला माफी नाहीये आणि हा चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार, चौकार. आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एकूण 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 44 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम खालापूर संघाला आता हव्यात 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू आणि 19 आवश्यकता असताना लॉफ्टेड इट. 6 कमी करा. आता मात्र उरतील फक्त 13. 1 षटक बाकी आहे आणि येणाऱ्या एका षटकामध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. कमालीची फटकेबाजी. अक्षरशः या गोलंदाजाला घाम फोडला फलंदाजांनी, कारण की त्या षटकात 3 चौकार 2 षटकार. गोलंदाज वर केलेलं आक्रमण, यशस्वी फलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू बाकी आहेत. 6 मध्ये आता करायचे 13 आणि 13 धावा येतील का, कारण की एका मॅच मध्ये आपण 21-22 होताना देखील पाहिल्या आणि हे 44चं टार्गेट जर आपण विचार केला तर मॅच होती. जरूर सामना होता अलिबाग आणि खालापूर आणि त्या मॅच मध्ये आय थिंक अलिबाग संघाने 44 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता आणि आता तेच आव्हान त्यांच्या विरोधात आहे. एका मॅच मध्ये त्यांनी जमवल्या होत्या 44, आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना 44 रोखायचे आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 13. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज धारकुंडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा दूर होता. पंचांनी त्याला दंडित केलंय. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर पडेल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल आणि धावसंख्या आता 32 धावा धावफलकावर. 1 षटक 12ची आवश्यकता आहे. फटका लाजवाब. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलाय. सिक्सर प्लॉट मध्ये जबरदस्त आक्रमण. षटकार. 5 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 6ची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पहिल्या षटकात आल्या होत्या फक्त 7. दुसरं षटक महागडं ठरलं, आल्या 24 आणि या षटकातील अगदी पहिल्या चेंडूवर 7. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. इकडे बाउन्स कमी झाला चेंडू. डॉट बॉल आलाय. अशा काही डॉट बॉलची आता आवश्यकता असेल टीम अर्थातच सुधागडला. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे.
ऑफस्टिकच्या बाहेर होता. टॅप क्रिकेट खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु ही एक सिंगल आले. एका धाब्याने स्ट्राईक रोटेट होईल, समीकरण बदलेल. येणारे चेंडू बाकी असतील एकूण 3 आणि 3 चेंडू मध्ये एकूण 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 धावसंख्येची खरं तर आवश्यकता असेल. खराब चेंडू होता, बैठक फटका. इकडे अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाले. डीप मधून फेकी येईल. तत्पूर्वी रन्स कंप्लीट झाल्यात 2. आता मात्र चेंडू बाकी असतील या षटकातील 2 आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अप्रतिम, हार्ट ब्रेकिंग मॅच. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना जरूर पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षकाच्या खरं तर मस्तकाला दस्तक ठोकणारा हा विनिंग चौकार. क्या बात आहे, काय सामना झालाय. जबरदस्त मॅच. कालापूरच्या अगेन्स्ट सुधागड आज लढले दोन्ही संघ, परंतु विजय मात्र मिळाला.